विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत आज शेवटच्या दिवशी सगळ्याच पक्षांच्या उमेदवारांनी अर्ज भरायला मुहूर्त निवडला। सगळ्या ठिकाणी कशा लढती आहेत त्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूया। विधान परिषदेच्या 17 जागांसाठी कुठे रंगत आहे तर कुठे थेट सामना। रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांच्या मिळून असलेल्या कोकण मतदारसंघात अनिकेत तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, बाळ माने, ठाकरेंची शिवसेना, जुईली दळवी जुईकर, अपक्ष शिवसेना, अरविंद म्हात्रे, शेकाप अधिकृत, मानसी म्हात्रे शेकाप, अनिल रमेश चोपडा शेकाप हे उमेदवार आहेत। त्यात शेकापच्या दोघांनी डमी अर्ज भरलेत। ठाण्यात रवींद्र फाटक शिवसेना आणि अभिजित पवार शरद पवार यांची राष्ट्रवादी या 2 उमेदवारांमध्ये थेट लढत दिसते। नाशिकमध्ये शिवसेनेच्या नरेंद्र दराडे यांच्या विरोधात भाजपाचे गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरलाय, तर राष्ट्रवादीचे गोरख बोडके आणि विष्णुपंत म्हैसदोनी अपक्ष आहेत। इथं ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारच दिला नाही। अहिल्यानगरमध्ये भाजपचे प्राजक्त तनपुरे उमेदवार आहेत, तर काँग्रेसचे करण ससाने अपक्ष, कमलेश गांधी अपक्ष, मच्छिंद्र धुमाळ अपक्ष आणि राष्ट्रवादीचे दत्तात्रय पानसरे अपक्ष उमेदवार आहेत। इथे महाविकास आघाडीनं अधिकृत उमेदवार दिलाच नाही। काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं अखेरच्या क्षणी घुमजाव केलं। जळगावात नंदकिशोर महाजन भाजप, शरद तायडे ठाकरेंची शिवसेना, अनिल चौधरी अपक्ष अशी लढत आहे। पुण्यात विक्रम काकडे राष्ट्रवादी, सुनील टिंगरे राष्ट्रवादी, श्रीकांत पाटील शरद पवार यांची राष्ट्रवादी, प्रदीप कंद अपक्ष भाजप असं सध्याचं चित्र आहे। सांगली सातारा मतदारसंघात धैर्यशील कदम भाजपाकडून, माजी मंत्री बाळासाहेब पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवतायत। संभाजीनगरमध्ये सुहास शिरसाट भाजप, देवयानी डोणगावकर ठाकरेंची शिवसेना, समीर अब्दुल सत्तार अपक्ष शिवसेना अशी लढत होईल असं आजचं चित्र आहे। परभणी मतदारसंघात सईद खान शिवसेना, डॉक्टर विवेक नावंदर ठाकरेंची शिवसेना, विजय जामकर अपक्ष राष्ट्रवादी, सुशील सुरेश देशमुख अपक्ष काँग्रेस, संग्राम जामकर अपक्ष राष्ट्रवादी असे उमेदवार आहेत। सोलापूर मतदारसंघात राजेंद्र राऊत भाजप, आदित्य फत्तेपूरकर काँग्रेस, धनंजय डिकोळे अपक्ष ठाकरेंची शिवसेना, नागेश अक्कसकोटे अपक्ष ठाकरेंची शिवसेना, रमेश वारसकर अपक्ष शिवसेना यांनी अर्ज दाखल केले। लातूर धाराशिव मतदारसंघात बसवराज पाटील भाजप, महेश देशमुख काँग्रेस असा थेट सामना होणार आहे। नांदेड अमर राजूरकर भाजप, माधवराव पाटील जवळगावकर काँग्रेस बंडखोर, रामदास सुमथानकर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार, कृष्णा नागेश आष्टीकर अपक्ष ठाकरेंची शिवसेना, ज्योतिबा खराटे अपक्ष ठाकरेंची शिवसेना, प्रवीण प्रतापराव चिखलीकर अपक्ष राष्ट्रवादी अशी लढत होईल असं आजचं चित्र आहे। यवतमाळमध्ये दुष्यंत चतुर्वेदी शिवसेना, साहेबराव कांबळे काँग्रेस, नितीन भुतडा भाजप बंडखोर असे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अमरावती मतदारसंघात प्रवीण पोटे भाजप, हर्षदीप देशमुख काँग्रेस, निलेश विश्वकर्मा वंचित, विप्लव बाजोरिया शिवसेना बंडखोर यांनी अर्ज दाखल केलेत। नागपूरच्या पोटनिवडणुकीत डॉक्टर राजू पोतदार भाजप, अतुल लोंढे काँग्रेस, राजेश जंगले अपक्ष वंचित असे उमेदवार रिंगणात आहेत। भंडारा गोंदियात अविनाश ब्राह्मणकर भाजप, प्रफुल्ल अग्रवाल अपक्ष काँग्रेस, नरेश ईश्वरकर अपक्ष काँग्रेस, दिलीप बनसोड अपक्ष काँग्रेस या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। इथं काँग्रेसची अधिकृत उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता आहे। वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या मतदारसंघात अरुण लखानी भाजप, शैलेश अग्रवाल काँग्रेस यांच्यात थेट लढत होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।